नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। एक जिल्हा एक उत्पादन 2024 अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध संत्र्यांनी कृषी क्षेत्रात अ श्रेणीत दुसरा क्रमांक पटकावला आहे। नागपुरी संत्र्यांची चव आणि जागतिक दर्जाच्या गुणवत्तेने देश विदेशात प्रसिद्धी मिळवली आहे। या यशामुळे नागपूर जिल्ह्याचा कृषी वारसा अधिक समृद्ध झाला आहे। महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या 14 गावांचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत। या निर्णयामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ही गावे समाविष्ट करण्यासाठी प्रशासकीय पुढाकार सुरू झाला आहे। इराणमधील भारतीय दूतावासाने 15 जुलै रोजी एक नवीन प्रवास सल्लागार जारी केला आहे। यामध्ये भारतीय नागरिकांना अत्यंत आवश्यक नसल्यास इराणला प्रवास करणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे। या प्रदेशातील सतत बिघडत चाललेल्या सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता हा सल्लागार जारी करण्यात आला आहे। मागील महिन्यात लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या निदर्शनादरम्यान सुरक्षा राखण्यासाठी पाठवलेल्या 4000 नॅशनल गार्ड सैनिकांपैकी 2000 सैनिकांना परत बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। संरक्षण सचिवांनी हे आदेश दिले असून मोहिमेचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। बॉलिवूडमधील कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या घरी मुलीने जन्म घेतला आहे। 15 जुलै रोजी सकाळी कियाराने मुलीला जन्म दिल्याची बातमी येताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव झाला। या आनंदाच्या बातमीसह सिद्धार्थ आणि कियारा आयुष्यातील सर्वात सुंदर नातं म्हणजेच आई वडिलांची भूमिका साकारत आहेत। त्यांचे चाहते सोशल मीडियावर या जोडप्यांचे अभिनंदन करत आहेत। 128 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट पुनरागमन करत आहे। लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या 2028च्या ऑलिम्पिकमधील सामन्यांची तारीख आणि ठिकाण जाहीर करण्यात आले आहे। लॉस एंजेलिस पासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या पोमेना शहरातील फेअर ग्राउंड स्टेडियम मध्ये सामने होणार आहेत। क्रिकेट सामने 12 जुलै 2028 रोजी सुरू होतील, तर सुवर्ण पदकाचे सामने 20 आणि 29 जुलै रोजी खेळले जाणार आहेत। या होत्या आजच्या घडामोडी। अधिक अपडेट्ससाठी आमच्यासोबत जोडले रहा आणि बघत रहा न्यूज वाइब्स, फक्त अभिजित भारतवर। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।